आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. पुढची बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली. भोंदू अशोक खरात भोवती चौकशीचा फेरा हा लागलेला असून तपासात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातचा सीडीआर आपल्या हाती लागल्याचा दावा केलेला असून त्यामध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला. गेल्या 3 दिवसांपासून दमानिया या सीडीआर बाबत दावा करतायत आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. या सीडीआर मध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री शिंदे, तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती आल्याचं दमान यांनी म्हटलंय आणि यावर शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानियांना लक्ष्य केलं. अंजली दमानियांना माहिती कुठून मिळाली हे त्यांनी सांगावं, तसंच सीडीआर मध्ये सिलेक्टिव्ह नावच कशी आहेत असा सवाल करत शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही दमानियांवर टीका केली. मला एक सीडीआरची कॉपी आली. ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. खरात प्रकरणात जेवढ्यांचे फोटो आले होते तेवढीच नंबर्स मी त्यात टाकून शोधले आणि बाकीचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. तिचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. ती व्यक्ती अनोळखी होती. त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. खरातच्या सीडीआर बाबतच्या या दाव्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानियांवर निशाणा साधलाय. पाहूया. JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची. परंतु त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानियांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानियांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते. आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं. परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा. कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआर विषयी दावे केल्यानंतर पुन्हा सुषमा अंधारेंनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आणि यावर दमान यांनी पलटवार करताना काय म्हटलं तेही पाहूया. असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले. नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं ही मला वाटतं तुम्हाला सवयच लागली. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणता ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती. त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली हे मी पहिल्या दिवशी म्हटलं.
दरम्यान खरातच्या लीक झालेल्या सीडीआरवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाईचा इशारा दिला. भोंदू खरात प्रकरणात योग्य तपास सुरू असून सीडीआर लीक कसा झाला याचीही चौकशी होईल. तसंच कुणाचे संबंध आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली. अनेकांना जाळ्यात फसवून भोंदू खरातनं अमाप माया जमवल्याचं तपासातून समोर आलं. याचवरून भोंदू खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणात ईडी तपास करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी बारामतीत पोहोचलेले आहेत. सुनील तटकरे बारामतीच्या सहयोग सोसायटीत दाखल झालेत. अपडेट जाणून घेऊयात. जयदीप भगत आपल्यासोबत आहे. जयदीप, या भेटीसंदर्भात काय अपडेट मिळत आहेत? कशा संदर्भात ही भेट आहे? सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि महायुतीतले मंत्री या ठिकाणी येणार आहेत. मात्र त्याआधी गेल्या काही दिवसापासून सातत्यानं प्रयत्न चालू होते राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे की या ठिकाणी जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. आज दुपारी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी देखील बोलल्या की या निवडणुकीसंदर्भात की बिनविरोध व्हावी. मात्र काँग्रेसने उमेदवार दिला आणि त्यानंतर जे आहे त्या हालचालींना वेग आलेला आहे. सुनील तटकरे जे आहेत अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी सहयोग सोसायटी त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी दाखल झाले. आता काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर कशा पद्धतीची रणनीती आखायची या संदर्भात जी आहे ती चर्चा होऊ शकते. आणि त्यानंतर उद्या कशा पद्धतीनं जे आहे ते एकंदरीत उमेदवारी अर्ज भरताना कोण कोण उपस्थितांना कशा पद्धतीने रणनीती आहे या संदर्भात देखील आगामी निवडणूक कशा पद्धतीने लढवायची या अनुषंगाने जी आहे ती चर्चा होऊ शकते. अवघ्या काही वेळापूर्वी सुनील तटकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जयदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला. अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. 2021 साली समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100 खाती उघडली असून या खात्यातून आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असून हा घोटाळा समोर आला आहे. एसआयटीकडून भोंदू अशोक खरातची आतापर्यंत 15 वेळा चौकशी करण्यात आली. दरम्यान भोंदूगिरीसोबत अशोक खरात काळा पैसा पांढरा करण्यासाठी हवाला रॅकेट चालवत असल्याचं तपासातून उघड झालं. हवाला रॅकेटसाठी खरातनं केलेल्या पैशांची उधळपट्टीही समोर आली. खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याचं हे रॅकेट चालवत होता. या अवैध धंद्यासाठी खरातनं दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम वर्षभरासाठी बुक केली होती. तिथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत होता. एसआयटीनं केलेल्या तपासात त्याच्या 2 मोबाईलमधून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात आता दुबईतील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन जोडलं गेलेलं आहे.
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात यांना लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे. अशोक खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. या महिला सध्या प्रचंड नैराश्यात असून त्यांना एकटं पडल्याची भावना सतावते. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतंही दडपण त्यांनी घेऊ नये, तसंच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे. विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवून अशोक खरातला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी होतीये. ज्यांचा कळत अथवा नकळत संबंध आला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तटकरे यांनी केली. तर खरातच्या शिक्षेची मागणी करणाऱ्या सुनील तटकरेंना अंजली दमानी यांनी पलटवार करत उत्तर दिलंय. खरात असो कोणी असो, जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी. आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे. जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल. सरकारने SITच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे. मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता. त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात. रुपाली चाकणकर येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मुख्यतः या नावांमध्येच रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे मात्र नक्कीच आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक अहोरात्र प्रयत्न करतायत. अशात आता भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धनची याआधी SITनं 2 वेळा कसून चौकशी केली. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धननं बहुतांश प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली होती. दरम्यान आता खरातचा मुलगा याचा फोन हा नॉट रिचेबल लागतोय. त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झाला का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागलाय. हर्षवर्धन शहरात आहे की शहराबाहेर याबाबत देखील तपास सुरू आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झाला की अन्य कुठलं कारण आहे अशी शंका आता उपस्थित व्हायला वाव आहे. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचे कारनामे समोर येत आहेत. अशातच नवी मुंबईमधील कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबा जान या भोंदूबाबानं महिलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी नराधमाला अटक केली. खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवर त्यानं अत्याचार केले. तसंच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. बाबाजांना मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली तिचं लग्न झालेलं होतं, परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं. तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली. धार्मिक कार्य करायचं असं सांगून त्याच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं. आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला. वळूया पुढच्या